शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। दिवाळी म्हटलं की काजू कतली आलीच आणि आपण बऱ्याच वेळा काजू कतली ही बाजारातून विकत आणतो। अतिशय कमी साहित्यात होते, झटपट होते आणि चुकण्याची शक्यता बिलकुल नसते। कोणताही सण असेल तर काजू कतली आपण आणतोच। तर या लक्ष्मीपूजनाला तुम्हाला बाहेरून काजू कतली आणायची गरज नाही, तर तुम्ही घरीच अतिशय साध्या सोप्या पद्धतीने फक्त 2 साहित्यामध्ये काजू कतली बनवू शकतात। मार्केटमधून काजू कतली आणतो त्यामध्ये भेसळ केलेली असते, म्हणजे त्यामध्ये मगजचं बी किंवा शेंगदाणे किंवा फुटाण्याची डाळ टाकलेली असते आणि ती भरपूर महाग असते। म्हणजे आता जर काजू कतलीचा रेट पाहिला ना तर 1200 रुपयापासून ते 1500च्या आसपास आहे आणि आपण जर घरी बनवली तर अतिशय स्वस्त पडते। तसेच शुद्धतेची आणि स्वच्छतेची काळजी घेऊन बनवलेली असते। फक्त 1 कप काजूपासून अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाची ताजी शुद्ध काजू कतली तयार होते। 15 ते 20 दिवस आरामशीर टिकते आणि पाहू शकत असाल किती सुंदर झालेली आहे। 15 ते 20 मिनिटात तयार झालेली आहे आणि फक्त 2 साहित्यापासूनच तयार झालेली आहे। तुमचा विश्वासही बसणार नाही की एवढ्या कमी साहित्यामध्ये कमी मेहनतीमध्ये काजू कतली कशी तयार झालेली आहे। तसंच तुम्ही जरी पहिल्यांदा काजू कतली बनवत असाल तरी सुद्धा तुमची काजू कतली बिलकुल चुकणार नाही। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी काजू कतली घरीच कशी बनवायची ते पाहूया। एका बाउलमध्ये 2 तासापूर्वीच 1 मोठा कप काजू भिजत टाकलेले, वजनी म्हणाल तर 250 ग्रॅम आहे। काजू पांढरे शुभ्र होण्यासाठी 2 चमचे दूध टाकलेलं होतं आणि 3 तास काजू भिजू दिले आणि अशा प्रकारे छानपैकी काजू भिजलेले आहेत। तोडून पाहायचे असे नखाने तर पटकन तुटले जात आहेत पहा, आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे। दूध टाकल्यामुळे काजू हे पांढरे शुभ्र होतात आणि त्यापासून बर्फी ही पांढरे शुभ्र रंगाची होते, म्हणजे काळपट होत नाही। मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सर्व काजू काढून घेतलेले आहेत आणि सुरुवातीला पाणी न टाकताच वाटून घ्यायचे आणि त्यानंतर जसं लागेल असं पाणी टाकून ऑन ऑफ मोडवरती आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे। आता याच्यात फायदा काय असतो की आपण सुरुवातीला जर काजूची पावडर करून घेतली ना तर ती तेलकट होण्याची शक्यता असते, म्हणून जर काजू भिजवून घेतले तर काजूची पेस्टही छान होते आणि ती तेलकट होत नाही आणि आपल्याला काजू कतली बनवणं अतिशय सोपं जातं। आणि या प्रकारे आपली काजूची पेस्ट तयार आहे। असाल किती स्मूथ झालेली आहे। आता ही काजूची पेस्ट ज्या पॅनमध्ये किंवा ज्या कढईमध्ये तुम्ही काजू कतली बनवणार आहात त्यामध्येच काढायची। मी या पॅनमध्ये बनवणार आहे तर त्या पॅनमध्ये मी सर्व काजूची पेस्ट काढून घेतली। आता त्यामध्ये ज्या कपाने आपण काजू घेतले त्याच कपाने पाऊण कप साखर घेतलेली आहे। साखर ही जाड आहे। तुम्हाला गोड आवडत असेल तर 1 कपापर्यंत साखर घेऊ शकता। ही साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक पिठी साखर करून घ्यायची आहे। ती काजूच्या पेस्टमध्ये मिसळली। उलटण्याने पिठी साखर आणि काजूची पेस्ट एकजीव करून घ्यायची आणि पाहू शकत असाल अगदी इझिली मिक्स होते, फार काही श्रम लागत नाही, पटकन मिक्स होते आणि त्याला थोडंसं पाणी सुटायला लागतं, म्हणजे साखर आहे ती साखर पाणी सोडायला सुरुवात करते आणि अशा प्रकारे पहा आपली स्मूथ काजू आणि साखरची पेस्ट तयार झालेली आहे। आता काजू कतली अधिक स्वादिष्ट लागण्यासाठी दूध पावडर वापरायचे आहे आणि त्याच कपाने पाऊण कप मी दूध पावडर घेतलेली आहे। दूध पावडर कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध असते। आता दूध पावडरही व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची। वजनी म्हणाल तर 70 ते 75 ग्राम आहे। तुम्ही 1 कपापर्यंत मिल्क पावडर घेऊ शकता। ही सर्व कृती पॅन गॅसवर ठेवण्यापूर्वी करून घ्यायची आहे, म्हणजे पिठी साखर, काजूची पेस्ट, दूध पावडर हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। आणि हो, पॅन घेताना जाड तळाचा आणि पसरट घ्या, म्हणजे आपल्याला काजू कतली बनवणं सोपं जातं आणि जी पेस्ट आहे ती लवकर तयार होते। ही सर्व कृती केल्यानंतरच गॅसवरती पॅन ठेवायचा। मध्यम आचेवरतीच अशा प्रकारे उलटण्याच्या साहाय्याने ढवळत राहायचंय, नाही ते पॅनला चिकटू द्यायचं नाही। मध्यम गॅसवरतीच ही कृती करायची आहे। प्रकारे ढवळायचंय, एक सलग ढवळायचं आहे आणि पाहू शकत असाल मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे थोडं कडक लागतं। असं मिश्रण तयार होईपर्यंत 7 मिनिट झालेले आहेत आणि पाहू शकत असाल
हळूहळू मिश्रण हे पॅन पासून वेगळं व्हायला लागलेलं आहे आणि आता 8 ते 9 मिनिट झालेले आहेत आणि मिश्रण हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे, पण आपल्याला अजून बर्फीसाठी जसं मिश्रण हवं आहे तसं अजून झालेलं नाही। याची आची मध्यम करायची आणि मध्यम आचेवरतीच अशा प्रकारे सतत ढवळत मिश्रण हे पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे आणि सुरुवातीपासून आतापर्यंत 9 मिनिट झालेले आहेत आणि पाहू शकत असाल मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। त्यानंतर स्लो गॅसवरती पुन्हा 5 मिनिट अशा प्रकारे मिश्रणाचा गोळा होईपर्यंत मिश्रण आटवून घेतलं। मिश्रण तयार झाले की नाही हे चेक करून पाहू एका डिशवरती थोडंसं मिश्रण काढून घेतलं आणि आता गॅस मी बंद केलेला आहे। मिश्रण ढवळून घेतलं, तोपर्यंत आपलं डिशवर काढलेलं मिश्रण आहे हे सुद्धा थंड झालेलं आहे आणि अशा प्रकारे हातावरती त्याची गोळी होते, म्हणजे काजू कतलीसाठी परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे। पॅनमध्ये ते सर्व मिश्रण गार होऊ द्यायचं। आता मिश्रण गार झालेलं आहे, पोळपाट घेतलेला आहे आणि त्याला तुपाचा हात लावलेला आहे फक्त। आता हे मिश्रणाचा जो गोळा आहे तो पॅनमध्येच थोडा वेळ मळून घ्यायचा आणि पाहू शकत असाल एकदम घट्ट झालेला आहे। जर तुमचा गोळा अशा प्रकारे घट्ट होत नसेल तर पुन्हा गॅसवरती मिश्रण हे काही मिनिटासाठी गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं, घट्ट होईपर्यंत परतायचं आहे। पोळपाटाला तुपाचा हात लावलेला आहे आणि त्यावरती अशा प्रकारे हाताने चौकोनी करत मिश्रण हे लाटून घ्यायचं आहे। लाटताना बेलनलाही थोडंसं तुपाचा हात लावायचा, म्हणजे मिश्रण हे बेलनला चिकटत नाही आणि लाटत असतानाच मी चौकोनी आकार देत लाटलेला आहे। काजू कतली जाड किंवा पातळ तुम्हाला हवी तशी तुम्ही बनवू शकता। आता त्यानंतर अधिक सुंदर दिसण्यासाठी किंवा ज्याप्रमाणे मिठाईच्या दुकानात काजू कतली असते त्याच्यावरती चांदीचा वर्क असतो, तर अशा प्रकारचा चांदीचा वर्क लावायचा आहे। तर दिसतंय ज्याप्रमाणे मिठाईच्या दुकानात काजू कतली असते ना त्याचप्रमाणे दिसते पहा। नल आहे, जरी नाही लावला तरी चवीत फार फरक पडत नाही, पण चांदीचा वर्क लावला तर दिसायला ते फार छान दिसतं। अरे चांदीचा वर्क पूर्णपणे लावून झालेला आहे। आता काजू कतली ज्याप्रमाणे मिठाईच्या दुकानात एकसारख्या आकाराची असते ना तशीच आपण करून घेणार आहोत। त्यासाठी तुमच्याकडे अशा प्रकारची स्केल असेल किंवा चाकू असेल सरळ तर त्याचा वापर करायचा आहे, किंवा एखादा उलट त्याचा दांडा असतो त्याने सुद्धा तुम्ही कट करू शकता। तर सुरुवातीला करताना सरळ लाईनमध्ये अशा प्रकारे एवढ्या रुंदीची मी काजू कतली बनवलेली आहे आणि आता आपल्याला काजू कतलीचा आकार द्यायचा आहे। चाल किती सुंदर काजू कतली झाली आणि स्केलने आपण कट केल्यामुळे एकसारख्या आकाराची झाली आणि ज्याप्रमाणे मिठाईच्या दुकानात असते ना जे मिठाईच्या बॉक्समध्ये एकसारख्या आकाराची, तशीच एकसारख्या आकाराची काजू कतली बनलेली आहे। तर या दिवाळीला लक्ष्मीपूजन, पाडवा किंवा भाऊबीजेला नक्की करून पहा, जवळून पहा, दोन्ही साईडने किती काजू कतली सुंदर झालेली आहे, कुठेही चिकटलेली नाही। ही पाठीमागची बाजू आहे आणि रुंदी पहा आणि ही पुढची बाजू आहे, म्हणजे जशी बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये काजू कतली असते ना त्यापेक्षाही भारी, कमी वेळेत, कमी खर्चात आणि कमी साहित्य काजू कतली आपण बनवलेली आहे, तसंच कमी श्रमामध्ये सुद्धा बनवलेली आहे। आवडली ना काजू कतलीची रेसिपी? किती सोपी आहे। जर आवडली असेल तर 1 कपाच्या प्रमाणात तरी काजू कतली या दिवाळीला नक्की करून पहा, मिठाईच्या डब्यामध्ये घेऊन जा, पहा सर्वांना किती आवडते। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद।